सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एक वाटी राशनच्या तांदळापासून मस्त असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता करायला खूप सोपा आणि खायला तर खूपच टेस्टी आहे। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला मी इथे एक वाटी राशनचे तांदूळ 4 तास भिजवून घेतलेत। पण तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे तांदूळ भिजत घाला, म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये तांदूळ अगदी छान भिजतात। नाश्ता बनवण्यासाठी मी आज राशनच्या तांदळाचा वापर केला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता। आता यातलं पाणी काढून हे तांदूळ आपण लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण मिक्सरमध्ये हे तांदूळ आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ मी फक्त 4 तास भिजवून घेतलेत। पण तुम्हाला ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत घातले तरी देखील चालेल, म्हणजे सकाळी ही रेसिपी अगदी झटपट तुम्हाला बनवता येईल। आता यामध्ये पाव वाटी दही घालायचे, दही आंबट असेल तरी देखील चालेल। आता पाव वाटी पाणी घालून हे तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता तांदळाची पेस्ट आपली अगदी मस्त तयार झाली आहे। आता यासाठी आपण लगेच तडका बनवायला घेऊयात। इथे मी गॅसवरती तडका पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालतीये। तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी चांगली तडतडली की 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा देखील बारीक चिरून घालायचा आहे। 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं बारीक चिरून घालायचे आहेत। आता घातलेले सर्व जिन्नस आपल्याला 1 ते 1.5 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। खूप जास्त कांदा परतून घ्यायचा नाही, कांद्याचा क्रंचीपणा आपल्याला अगदी तसाच ठेवायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा अगदी हलकासा परतलाय। आता गॅस बंद करून आपण लगेच तयार तडका तांदळाच्या पेस्टमध्ये टाकून घेऊयात। आता यामध्ये बारीक चिरलेला मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता ज्या वेळेला तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे अगदी त्याच वेळेला 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालून हे बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा। मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। या स्टेजला तुमचं बॅटर खूप घट्ट झालं तर एखादा चमचा पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि खूप सैल झाला असेल तर यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ किंवा रवा देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याला आपण अगदी थोडंसं तेल लावून घेऊयात। आता तयार केलेलं बॅटर आपण यामध्ये 1 चमचा घालून याला अशा प्रकारे हलकंसं पसरवून घ्यायचं आहे। किंवा नाश्ता तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही पॅनमध्ये बॅटर घालून याला तुमच्या आवडीनुसार लहान मोठं पसरवून घेतलं तरी देखील चालेल। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। किंवा नाश्त्याची वरची बाजू कोरडी होत नाही तोपर्यंत याला आपल्याला होऊ द्यायचं आहे। तर 2 मिनिटानंतर झाकण काढून यावरती आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर लगेच आपल्याला हा नाश्ता पलटून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता नाश्त्याला जाळी देखील खूप सुरेख आली आहे आणि नाश्तासुद्धा आपला अप्रतिम तयार झाला आहे। आता दोन्ही साईडला आपण असंच आलटपलट करून हा नाश्ता लो टू मिडियम गॅसवरती खमंग भाजून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला आलटपलट करून खमंग खरपूस नाश्ता मी भाजून घेतला आहे। खूप सुंदर अप्रतिम असा नाश्ता तयार झाला आहे। आता राहिलेला नाश्ता देखील मी अशाच पद्धतीने बनवून घेते। करायला खूप सोपा आणि कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारा तांदळाचा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। हा तयार नाश्ता तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता, सॉससोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता। असा देखील खाल्ला तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूपच टेस्टी लागतो। तर या पद्धतीने तुम्ही हा तांदळाचा नाश्ता ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।